सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 800 शेतकरी शेती संरक्षण बंदुकीचे लायसन्स वारस हक्काने प्रलंबित आहेत आणि त्यासाठी हे शेतकरी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाचे ठेके मारत असतात। परंतु या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी या 2 वर्षातली आपल्याला माहिती दिली त्याप्रमाणे या आधीचे जिल्हाधीश मंजू लक्ष्मी आणि आताचे जिल्हाधिकारी या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून जे धनदांडके आहेत, खरं तर एक तलाठी जो होता जो जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यंत जवळचा होता त्याला लायसन दिले आणि ते राहतात बीडला, दुसरे ठाण्यात राहतात त्यांना लायसन दिलेले आहेत, अनेक जे उद्योजक 4-5 आहेत त्यांना लायसन दिलेले आहेत, एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलग्याला लायसन जुन्या दिलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांना लायसन न देता अशा लोकांना लायसन देत आहेत आणि यामध्ये कुठली तरी आर्थिक हितसंबंध आहे असा माझा आरोप आहे। त्या संदर्भात त्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी मी मुख्य सचिवांकडे केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी नाही केली तर मी माझी कायदेशीर लढाई चालू ठेवी। इथल्या पालकमंत्र्यांसोबत आपण विरोधक आहात, मात्र वारंवार जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप होतात, मात्र जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार बाहेर येत आहेत। नाही, खरं तर या जिल्ह्यामध्ये प्रशासन नावाचं शून्य झालेलं आहे, कारण जिल्हाधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये फक्त DPDCच्या मीटिंग आणि आर्थिक देवघेव जेव्हा असते लोकांना आणि पैसे वाटायचे असतात तेव्हा ते येतात, परंतु त्यामुळे या जिल्ह्यात सगळी आलबेल परिस्थिती नाही आहे। या जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये किंवा महसूलच्या कार्यालयामध्ये किंवा इतर कार्यालयामध्ये कोणतेही वचक नाही। आज पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, जिल्हाधिकारी कुठल्याही जागेवर गेले नाही, कुठलाही अहवाल कुठले पैसे आणले नाही, काल हत्ती रोगाचा विषय झाला जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले नाही आणि त्यामुळे आज मेडिकल कॉलेजला दंड झाला, जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले नाही आणि अशा जिल्हाधिकारी फक्त चुकीच्या गोष्टी करण्यासाठीच काही मंत्र्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी आरोप करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांची लवकरात लवकर बदली करावी आणि या जिल्ह्याला न्याय द्यावा अशी आपल्या मार्फत पालकमंत्र्यांकडे मागणी आहे। एकीकडे लाडकी बहीण योजना आणायची, मात्र हीच बहीण कुठेतरी आता असुरक्षित आहे असं पाहायला मिळतंय, कारण उरणमध्ये आज घटना घडलेली आहे, त्याचप्रमाणे आज पनवेलमध्ये आता काही वेळापूर्वी एक घटना घडलेली आहे ती निदर्शनास आली, मात्र लाडकी बहीण कुठेतरी धोक्यात आहे असं वाटतंय का? खरं तर या लाडकी बहीण धोक्याने हे लोकांनी ओळखलेलं आहे, म्हणूनच लोकांनी लोकसभेत या सरकारला बदलायची भूमिका घेतलेली आहे। परंतु आता आपलं लोकमत बदलण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली, ही योजना सुद्धा 2 महिन्यासाठीच आहे आणि या योजनेमध्ये आर्थिक विभागाने ही योजना कशी होऊ शकत नाही सांगितलेलं आहे। असं असताना खऱ्या अर्थाने आपण बघितलं असाल की असं असताना सुद्धा आज हजारो महिला हे बेपत्ता आहेत असा अहवाल शासनाकडे वेगवेगळ्या वेळी येतो आणि आज दुर्दैवाने 2 महिलांचा मृत्यू झाला आहे। खरं तर शासन आहे की नाही, गृह खातं आहे की नाही, ही कायदा सुव्यवस्था आहे की नाही, कारण कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसांकडे आता पोलीस दल कमी पडते की काय, संरक्षणासाठी पोलीस दल अधिकाऱ्यांच्या आणि राजकीय लोकांकडे जास्त आहे आणि असं असताना राजकीय लोकच काही आरोप करत आहेत। आज नितेश राणेंनी हे आरोप करण्यापेक्षा नितेश राणेंनी आपल्या गृह खात्याची काय भूमिका आहे, गृह खात्याच्या विरोधात बोललं पाहिजे। ही जबाबदारी विरोधी पक्षांची नाही, ही जबाबदारी गृह खात्याची आहे। शासन कायदा सुव्यवस्था ठेवण्याची कुठल्या समाजाची नाही, परंतु ही जबाबदारी गृह खात्याची असून सुद्धा असे लोक बोलतात आणि त्यामुळे आणि गृह खात्याचं मनोबल पोलिसांचं मनोबल ढासळत चाललेलं आहे। पोलिसांना दिवसाढवळ्या काही लोकप्रतिनिधी धमकी देतात, त्यामुळे पोलिसांचं हे ढासळत चाललं। यालाच अनुसरून कॅन्डल मार्च काढण्यापेक्षा अशा नराधमांना भर रस्त्यात पेटून मारा असं नितेश राणेंनी पोस्ट व्हायरल केली। नाही, माझं तेच म्हणणं आहे की पोलिसांवर कायदा सुव्यवस्थेचा किंवा ह्याच्यावर कोणतंही बंधन राहिलं नाही, म्हणून हे असे स्टेटमेंट करतात। आज खरं तर कायदा सुव्यवस्था कोण आहे, गृहमंत्री कोण आहे, देशात आणि राज्यात सरकार कोणाचं आहे ह्याच्याकडे करताना अशा स्टेटमेंट घेणं म्हणजे समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत।